वाटतं? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातली उपमा दिली, तर महाराष्ट्रामध्ये जे घडलं ते तिथं होऊ शकतं का? प्रयत्न करायला काही हरकत नाही. होईल का नाही मला माहिती नाही. कारण मोदी शहा देखील तो प्रयत्न करतील. उलट आमच्यातलं कोणाला फोडता येतं काय तोही प्रयत्न करतील ते, याबद्दलही मला काही शंका नाही आहे. परंतु मला वाटतं की देशातील जनतेनं नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये स्पष्ट कौल दिलेला आहे. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदींना स्वतःच्या भाजपच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत मिळालं होतं. बरोबर. 272 पेक्षा जास्त जागा आल्या होत्या. यावेळेला त्यांना त्या मिळालेल्या नाहीत. त्यामुळं नरेंद्र मोदींचा हा वैयक्तिक पराभव आहे. आणि आता जर भाजप जर सरकार स्थापन करणार असेल तसे ते प्रयत्न करतायत, तर तो सर्वात मोठा पक्ष आहे. तर माझ्या मनात प्रश्न आहे हो, की मग संघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आता नरेंद्र मोदींनाच नेता निवडतील का दुसरा पर्याय निवडतील? कारण नरेंद्र मोदींची पुढच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर. तर त्याकडे आपल्याला लक्ष द्या.